मित्रांनो, उद्या गुढीपाडवा म्हणजेच आपल्या हिंदू धर्मानुसार आपलं नवीन वर्ष सुरू होतं. या दिवसापासून म्हणजेच नवीन वर्षापासून आपण अनेक नव्या कामाला सुरुवात करत असतो. पण ह्या दिवशी जर तुम्ही हे 10 नियम केले तर तुम्हाला ह्या वर्षभरात कधीच पैशाची कमी पडणार नाही. पण मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जर खरंच आपल्या आईवडिलांवर अतिप्रेम करत असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण असं केल्याने तुमच्या आईवडिलांचं आयुष्य वाढेल. बघू कोण कोण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतं. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी खूप शक्तिशाली आणि प्रभावी उपाय दिले आहेत जे तुम्हाला पूर्णपणे ऐकायचे आहेत आणि करायचे आहेत. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो एक नवा आरंभ आहे, एक नवी ऊर्जा आहे आणि एक अशी संधी आहे जी तुमचं वर्ष पूर्णपणे बदलू शकते. मित्रांनो, तुम्ही लक्ष दिलंय का? काही लोकांच्या घरी कधीच पैशाची कमी जाणवत नाही आणि काही लोकांनी कितीही मेहनत केली तरी त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. याचं कारण फक्त नशीब नसतं, तर त्यामागे असतात काही सवयी, काही श्रद्धा आणि काही खास गोष्टी ज्या योग्य दिवशी केल्या तर आयुष्यभर त्याचा फायदा मिळू शकतो. आणि मित्रांनो, गुढीपाडवा हा असा एक दिवस आहे ज्या दिवशी जर तुम्ही काही खास गोष्टी केल्या तर तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि पैसा कधीच कमी पडत नाही. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी केल्यास तुमचं आर्थिक जीवन पूर्णपणे बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, पहिली गोष्ट, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठा, कारण हा दिवस साधा नसतो. हा दिवस ब्रह्ममुहूर्ताचा असतो, म्हणजेच देवांची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक असते ह्या दिवशी. आणि जे लोक या दिवशी उशिरा उठतात ते नकळत त्यांच्या सकारात्मक ऊर्जेला गमावतात. म्हणून मित्रांनो, सकाळी सूर्योदयापूर्वी उठा आणि अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. मित्रांनो, जेव्हा शरीर स्वच्छ असतं तेव्हा मनही शुद्ध होतं आणि जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा लक्ष्मी आपोआप आकर्षित होते. आता दुसरी गोष्ट, घराची स्वच्छता. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या आधी आणि त्या दिवशी तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ असलं पाहिजे. मित्रांनो, लक्ष्मीला घाण, अस्ताव्यस्त जागा आवडत नाहीत. तुम्ही कितीही पूजा करा, पण घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर पैसा कधीच टिकणार नाही. म्हणून घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. जुनी नको असलेली वस्तू बाहेर काढा, कारण जिथे जागा मोकळी असते तिथेच नवीन गोष्टी येत असतात. मित्रांनो, आता तिसरी गोष्ट, गुढी उभारणे. मित्रांनो, गुढी ही फक्त एक परंपरा नाही, तर ती एक विजयाचं प्रतीक आहे. मित्रांनो, गुढी उभारताना एक मनात संकल्प करायचा आहे, यावर्षी माझ्या घरात पैसा वाढेल आणि काहीच कधी कमी होणार नाही. मित्रांनो, गुढीवर कापड, कडुलिंब आणि साखरेच्या गाठी लावताना तुम्ही जणू तुमच्या आयुष्यात गोडवा आणि समृद्धी आणत आहात. हे फक्त बाह्यकृती नाही, तर ही एक ऊर्जा आहे. मित्रांनो, आता चौथी गोष्ट, ही खूप महत्त्वाची आहे, देवाची पूजा आणि मंत्र. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी देवाची पूजा मनापासून करा, पण फक्त पूजा नाही तर भावनाही महत्त्वाची आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे, कारण हा मंत्र तुमच्या घरात धन आकर्षित करतो. आणि हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही, तो एक कंपन आहे जे तुमच्या आयुष्याला बदलू शकतं. मित्रांनो, आता पाचवी गोष्ट काय, नवीन वस्तू खरेदी. मित्रांनो, या दिवशी तुम्हाला काहीतरी नवीन घरी आणायचं आहे. ते मोठं असण्याची गरज नाही, लहानशी वस्तू जरी आणली तरी चालेल, कारण नवीन वस्तू म्हणजे नवीन ऊर्जा आणि नवीन ऊर्जा म्हणजे नवीन संधी. आता मित्रांनो, सहावी गोष्ट ऐका. मित्रांनो, दान करा. मित्रांनो, पैसा टिकवायचा असेल तर दान करणं खूप महत्त्वाचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी एखाद्या गरिबाला अन्न द्या, कपडे द्या, कारण तुम्ही जेव्हा देता तेव्हा विश्व तुम्हाला दुप्पट परत देतं. मित्रांनो, आता सातवी गोष्ट, पैशाची जागा स्वच्छ ठेवा, कारण तुमच्या घरात जिथे पैसे ठेवता ती जागा स्वच्छ नसली आणि नीटनेटकी नसली तर ती लक्ष्मीला आवडत नाही. मित्रांनो, आपलं पर्स
कपाट किंवा तिजोरी तिथे काहीही फाटलेले नोट्स किंवा अनावश्यक कागद ठेवू नका, कारण पैसाला आदर लागतो आणि पैसा आदर मागतो. आता मित्रांनो, 8वी गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. नकारात्मक विचार टाळा. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी मनात एकही नकारात्मक विचार येऊ देऊ नका. माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरीब आहे, असं कधीच बोलू नका. त्याऐवजी तुम्हाला असं बोलायचं आहे, माझ्या आयुष्यात पैसा येत आहे, मी समृद्ध आहे. कारण शब्दामध्ये शक्ती असते मित्रांनो, आणि हे तुमचं शब्द माता लक्ष्मी ऐकत असते. मित्रांनो, आता 9वी गोष्ट, कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवा. मित्रांनो, गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे. घरात हसू, आनंद असेल तर तिथे लक्ष्मी कायम राहते. भांडणं, तणाव हे सर्व लक्ष्मीला दूर नेतात. आणि मित्रांनो, आता 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कृतज्ञता. मित्रांनो, जे आहे त्याबद्दल आभार माना, कारण कृतज्ञता हीच खरी संपत्ती आहे. जेव्हा तुम्ही आभारी राहता तेव्हा विश्व तुम्हाला अजून देतं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या तर फक्त एक दिवस नाही तर संपूर्ण वर्ष बदलू शकतं. पैसा फक्त मेहनतीने नाही तर योग्य ऊर्जेने आणि योग्य सवयींनी टिकतो. मित्रांनो, गुढीपाडवा हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. म्हणून यावेळी फक्त सण साजरा करू नका, तर या सगळ्या गोष्टी करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो ते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गुढीपाडवा नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट माता लक्ष्मीला म्हणजेच पैशाला तुमच्या आयुष्यात आणू शकते. जय गुढीपाडवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती शांती शांती.